गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि नागपूर शहरामध्ये जे आहे जवळपास 15 लोकांचा जो मृत्यू होता तो उष्माघाताने झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। खरं तर यामध्ये बरेच जे आहेत रुग्ण आहेत ते बेघर होते आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिकरित्या समोर येत आहे। या सगळ्या संदर्भात आज अहवाल सुद्धा जो आहे पुढे आलेला आहे। या सर्वावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक राठोड सर आहे। सर, नेमकं काय अहवाल आहे, किती लोकांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे आणि पोलीस विभागाकडून आपल्याकडे काय नोंद आलेली आहे? शहरी भागातील एकूण 15 जे केस आहेत त्याची नोंद झालेली आहे। पोलीस विभागामार्फत अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे। त्या 15पैकी 3चे संविच्छेदन अहवाल प्राप्त झालेले आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही जे हिस्ट्रोक डेथ ऑडिट आहे त्याचं आयोजन केलं होतं आणि त्या डेथ ऑडिटमध्ये हे 3पैकी जे एक आहे ते सेप्टिसिमियानं मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आणि 2 जे आहे त्याला न्यूमोनियानं त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। हे तिन्ही केस आहेत ते एप्रिल महिन्यातली होती, 20 आणि 21 एप्रिल दरम्यानचे केसेस होते आणि उर्वरित जे 12 केसेस आहेत त्यांचं संविच्छेदन अहवाल अद्यापही अप्राप्त आहे आणि ते प्राप्त झाल्यानंतर पुन्हा आम्ही रिव्ह्यू मीटिंग त्याबाबत त्याचं ऑडिट करू। सर, यामध्ये जे आता शिल्लक 12 राहिलेले आहे ते जवळपास उष्माघाताचा संशय व्यक्त कारण की ते सगळे या मे महिन्यातले असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे नेमकं काय वाटते, प्राथमिक अंदाजावरून तरी काय वाटते, कारण की बाहेर बेघरच यामध्ये संख्या जास्त आहे? नाही, बेसिकली हे पोलीस विभागामार्फत अकस्मात मृत्यूची नोंद झालेली आहे आणि बहुतांश याच्यामध्ये अननोन आणि बेघर आहेत। त्यामध्ये यांची कुठलीही क्लिनिकल हिस्ट्री किंवा कुठलीही फाइंडिंग्स आज रोजी आमच्याकडे उपलब्ध नाही। त्यामुळे निश्चित यांचं नेमकं कारण आम्हाला आज सांगता येणार नाही। सर, याचा अहवाल केव्हापर्यंत येणार आहे आणि केव्हा पुढची बैठक असणार आहे ज्यामध्ये याचा अहवाल ठेवला जाईल आणि जेणेकरून यामधले किती जण जे आहे ते खरंच उष्माघाताने मेल्याचं पुढे येईल? नाही, आमचं पाठपुरावा सुरू आहे। मेडिकल कॉलेजचं जे फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून आम्ही लवकरच अहवाल प्राप्त करून घेऊ आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही डेथ ऑडिट करू। म्हणजे सध्याच्या परिस्थितीत तरी एकही अजून मृत्यू नाही आहे आणि फक्त रुग्ण जे दाखल झाले होते ते बरं हे झालं। आज रोजी उष्माघाताने एकही मृत्यूची नोंद किंवा स्पष्ट झालेलं नाही आणि जे काही आता 12 आमचे डेथ ऑडिट करायचे आहेत ते आमचं अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही करू। नक्कीच आतापर्यंत जे आहे नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे उष्माघाताने मृत्यूचे संशय जे आहेत मिळालेले आहे। त्यामध्ये 12 जणांची जी संख्या जी आहे ती आताच्या या मे महिन्यातली आहे। त्यामुळे या काळातल्या सगळ्याचा जो रिपोर्ट आहे त्याचा अहवालावर पूर्ण चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम त्यांच्या मृत्यूचं कारण आहे ते पुढे येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।